नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. विशेष प्रसंगी ट्रेंडी लुक मिळवण्यासाठी हेअरस्टाईल हे सर्वात जास्त मागणी असलेल्या तंत्रांपैकी एक आहे. कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून केसांची शैली करण्याचे कौशल्य तुम्हाला या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत करेल. उद्दिष्टे: या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल केसांच्या शैलीसाठी आवश्यक साधने आणि सामग्रीची यादी करणे आणि केस स्टायलिंग ट्रॉली सेटिंग. चला, सर्वप्रथम केसांच्या शैलीसाठी आवश्यक असलेली साधने आणि साहित्य पाहूया. या प्रक्रियेसाठी आपल्याला आवश्यक आहे स्टायलिंग चेअर, ट्रॉली, तेल कोंब, कंगवा, केसांचा ब्रश, हेअर ड्रायर, कर्लिंग आयर्न, हेअर स्ट्रेटनर, हेअर क्लिपर्स किंवा ट्रिमर, डिफ्युजर, कात्री, रोलर्स, केसांच्या कॅप्स, केसांचा अंबाडा, सेटिंग क्लिप, बॉब पिन किंवा जुडा पिन, हेअर ॲक्सेसरीज, रबर बँड, केसांचा रंग, स्टायलिंग लोशन किंवा जेल, केसांचा वॅक्स, हेअर स्प्रे, सिरम, टेक्स्चरायझिंग स्प्रे किंवा पावडर, सॅनिटायझिंग स्प्रे, सॅनिटायझिंग वाइप्स, ड्राय स्टेरिलायझर, स्प्रे बाटल्या, सलून गाऊन, टॉवेल, कंटेनर आणि एक्सटेन्शन कॉर्ड. इन्फेक्शनचा प्रसार रोखण्यासाठी जेव्हा तुम्ही ट्रॉली तयार करता आणि प्रक्रियेदरम्यान ग्लव्स घालणे योग्य आहे. उपकरणे एकत्र केली पाहिजेत आणि अँटीसेप्टिक वापरून धुवावीत आणि नंतर वापरण्यापूर्वी UV स्टरलायझिंग मशीनमध्ये पूर्णपणे त्यांना स्टरलाइज करावे. प्रक्रियेपूर्वी क्लायंटची खुर्ची स्वच्छ आणि सॅनिटाइज असणे आवश्यक आहे. सर्व स्टायलिंग उत्पादने वापरण्यास चांगली आहेत याची खात्री करा आणि त्यांची कालबाह्यता तारीख तपासा. इलेक्ट्रिक स्टायलिंग डिव्हाइसेस चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा. टॉवेल आणि ड्रेपिंग गाऊन प्रक्रियेपूर्वी धुवून स्टरलाइज केले पाहिजे. आता केसांच्या स्टाईल्ससाठी ट्रॉली सेटिंग्सची प्रक्रिया पाहूया. विशेषतः सलून किंवा केशरचना करण्याच्या उद्देशाने डिझाईन केलेली ट्रॉली शोधा. तुमची स्टायलिंग साधने आणि उत्पादने सुरक्षितपणे ठेवण्यासाठी त्यात एकापेक्षा जास्त शेल्फ किंवा कंपार्टमेंट्स असावेत. ट्रॉली सहजपणे पडणार नाही, ती स्थिर आहे याची खात्री करा. ते अजाणतेपणे हलवण्यापासून रोखण्यासाठी चाके लॉक आहेत की नाही ते तपासा. ट्रॉलीतील धूळ किंवा घाण काढण्यासाठी सॅनिटायझिंग स्प्रे आणि स्वच्छ कापड वापरा. अस्वच्छ ट्रॉली वापरल्याने तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. ट्रॉली नेहमी इलेक्ट्रिकल आउटलेट जवळ ठेवणे योग्य आहे. यामुळे हेअर ड्रायरसारखी उपकरणे वापरणे सोपे होईल. तुमची साधने ट्रॉलीमध्ये ठेवण्यापूर्वी ती स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा. ब्रश आणि कंगवा वापरून केस किंवा मोडतोड काढा आणि विद्युत उपकरणे कोणत्याही संभाव्य धोक्यांपासून मुक्त असल्याचे तपासा. यानंतर समान वस्तूंना एकत्रित करा आणि तुम्ही सर्वाधिक वापरता त्या वस्तूंना प्राधान्य द्या. सर्वात सामान्यपणे जास्त वापरली जाणारी सामग्री सहजपणे मिळण्यासाठी वरच्या स्तरावर ठेवली पाहिजे, तर क्वचितच वापरली जाणारी सामग्री तळाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली जाऊ शकते. हेअर स्प्रे, हीट प्रोटेक्टंट, सिरम आणि जेल यासारखी तुमची केस स्टायलिंग उत्पादने व्यवस्थित करा. तुमच्या आवडीनुसार आणि वापराच्या वारंवारतेनुसार त्यांना वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवा किंवा वेगवेगळ्या शेल्फवर ठेवा. हेअर ड्रायर, कर्लिंग आयर्न आणि स्ट्रेटनर यासारख्या उपकरणांमध्ये स्लॉट किंवा हुक्स सारख्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आपण ते हुशारीने वापरत असल्याची खात्री करा. गोंधळ किंवा घसरण्याचा धोका टाळण्यासाठी वायर चांगल्या प्रकारे गुंडाळल्या आहेत याची खात्री करा. गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी समान आयटम एकत्रित करा.
उदाहरणार्थ, सर्व ब्रश एका विभागात, कंगवा दुसऱ्या विभागात आणि क्लिप्स तिसऱ्या विभागात ठेवा. ते व्यवस्थित असले पाहिजेत आणि एकमेकांमध्ये मिसळू नयेत. ब्रश आणि कंगव्यांना नेहमी व्यवस्थित, सरळ किंवा समतल ठेवा, ज्यामुळे ब्रिसल्सचे नुकसान होणार नाही. तुम्हाला स्टायलिंग प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेल्या वस्तू जसे की टॉवेल्स, कॉटन पॅड किंवा टिश्यूज ट्रॉलीवर सहजपणे मिळतील अशा ठिकाणी ठेवा. तुमच्याकडे एकसारखी दिसणारी अनेक उत्पादने किंवा साधने असल्यास स्टायलिंग सत्रांदरम्यान त्यांना सहजपणे ओळखण्यासाठी त्यांना लेबल करण्याचा विचार करा. तीक्ष्ण आणि धोकादायक साधने सुरक्षितपणे संग्रहित असल्याची खात्री करा. अशा उपकरणांसाठी सुरक्षात्मक आवरण किंवा शील्ड वापरण्याचा सल्ला दिला जातो. ट्रॉली सेटिंग ही एक महत्त्वाची पायरी आहे, जी प्रत्येक प्रक्रियेपूर्वी पाळली पाहिजे. ट्रॉली ज्या पद्धतीने तयार केली जाते त्यावरून ब्युटिशियनची व्यावसायिकता दिसून येते आणि प्रक्रिया सुलभ आणि त्रासापासून मुक्त देखील होते. उपकरणे सहज उपलब्ध होतील आणि प्रक्रियेदरम्यान पडणार नाहीत अशा प्रकारे ट्रॉलीची व्यवस्था केली पाहिजे. प्रत्येक वापरानंतर ट्रॉली स्वच्छ करा. साधने आणि साहित्य त्यांच्या नियुक्त शेल्फ्स किंवा कॅबिनेटमध्ये ठेवा. कॉस्मेटिक उत्पादने घट्ट बंद आहेत याची खात्री करा. तुम्ही रोग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाजना मारण्यासाठी डिसइन्फेक्टंट्सचा वापर देखील करू शकता. सर्वात शेवटी ट्रॉली त्याच्या नियुक्त ठिकाणी परत ठेवा. लक्षात ठेवा की वाटेत ट्रॉली ठेवू नका, कारण यामुळे तुमचा मार्ग ब्लॉक होऊ शकतो किंवा ट्रिपिंगचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो केशरचर्चनासाठी आवश्यक साधने आणि साहित्य आणि हेअर स्टायलिंग ट्रॉली सेटिंग. बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटू.